तर नमस्कार मित्रांनो, पूर्वल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करतो आणि शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत आता 9 वाजलेत आणि आम्ही आता आलो आहे जांभी साफ करण्यासाठी. तर जांभी साफ करतो आपण वेंगुर्ला. तर मित्रांनो बघा, आपलं खत टाकून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं रीत्या आपण मिक्स करून खत टाकलं आहे जांभीनी. थोडा जांभी आपल्या झाल्या आहेत. आणि तर मित्रांनो, आपल्या ह्या जांभी आता किती, आपण 9 वाजता आलो आहे, आता 10:30 झालेत. 2.5 तासात आपण 7 जांभी चोख केले आहेत. आणि गवत कसं आहे, हे आहे ना, जरा जड आहे. गवत जड असल्यामुळे हिरवं रान आहे, त्याच्यामुळे काम कमी होतो, घाम आणि भरपूर येतो. आणि हात आहेत ना, हे बघा असे लाल लाल होतात एकदम. आणि तुम्हाला सांगतो, हे बघा अशा साफ झाल्या आहेत. आणि ह्याला आहे ना खड्डा आहे, म्हणजे आपण जेव्हा जांभी घेतो, नर्सरीत जातो जांभी घेण्यासाठी, तर वेंगुर्ला आपल्या मातीसाठी, म्हणजे जर कातळ भाग नसेल तर 7 नंबरची जांब घ्यायची आपण, 7 नंबरची. आणि 7 आणि 4, आणि जर कातळ असेल तर 4 आणि 3 अशा 2 प्रकारच्या घ्यायच्या. कातळामध्ये 4 आणि 3 नंबरच्या जांभी घ्यायच्या. म्हणजे त्याचा कसं कातळामध्ये त्याचा वेगळा परिणाम होतो. आणि जर त्या 7 नंबर जर तुम्ही कातळात लावलं, ते बघा माझ्या पाठच्या आहे ते ह्या ना 7 नंबर आहेत, ते कातळ भाग भेटला आहे. आणि ती बघा तिला थोडासा कातळ भाग भेटला आहे. तर कातळ भागाला 7 नंबरची जांभ असल्यामुळे तिची अवस्था बघा काय आहे. एवढी साफसफाई करून, हे बघा हे दरवर्षी साफसफाई असते केलेली. ही आता मी नवीन पद्धत आणलं आहे, म्हणजे नवीन म्हणजे काय, माझ्या ह्याच्यात नवीन आणलं आहे. बघू शकता तुम्ही. हे आता आम्ही बाजून नाही साफ करायचे, फक्त आता गणपतीच्या आधी ना वेंगुर्ला जांभीसनी आपण असं जांभीचा गोल तेवढंच साफ करायचं. पण आता मी नवीन काढलं जांभ, म्हणजे आता ह्यांना झालेत आता 6-7 वर्ष झालेत. त्याच्यामुळं असा गोल राऊंड आहे ना, आपण गोल साफ करून घ्यायचा. आणि ह्याचा ना मग आता ही आली केलेलं आहे, ह्यास तुम्ही नाही मला तरी चालेल, असा खत टाकला तरी होऊन जाईल. असं सर्व साफसफाई करायची गोल. आणि त्याचा रिझल्ट आहे ना, हा 2-3 महिन्यानंतर भेटतो. म्हणजे आणि 2 महिने रिझल्ट आधी भेटतो ह्याचा. जर तुमच्या जांभी नोव्हेंबरमध्ये डिसेंबर जानेवारीत फुलं असेल तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला त्या फुललेल्या दिसतील. आणि ज्यावेळी तुमचं फूल येईल, तेव्हा हे अशी मेहनत केल्यानंतर हे तुम्हाला त्यावेळी जानेवारी महिन्यात तुम्हाला चांगल्या हिरव्या काजू भेटतील आणि पिक्या पण भेटतील. हे 2 महिन्याचा फरक पडतो, 1 ते 2 महिन्याचा फरक पडतो. आणि जांभी ना अशा टवटवीत दिसतात. आता ही आहे बघा 7 नंबर जांभ लावलेले आहे. आणि त्याची अवस्था बघा कशी व्यवस्थित चांगली आहे की नाही बघा. कारण हिला आता ना ही जमीन भेटलेली आहे, मळी भेटलेली, कातळ भाग भेटला नाही. आणि ती बघा, आणि तिकडची आहे ना, ती कातळ भाग भेटल्यामुळे ते तसं झालं आहे. मग कातळात जर तुम्ही लावत असाल कातळात, तर 4 नंबरची लावायची. आणि त्याला खड्डा आहे कातळात 2.5 ते 3 फूट काढायचा. आणि जमिनीत पण तेवढाच काढा. जमिनीत अर्धा 1 चांगले. तर बघा मित्रांनो, आपण खत टाकायला आलं आहे आणि चोकळणी करायला आलं आहे. तर चोकळणी आपली झाली आहे आणि आता आपण खत टाकतोय. तर हा खत आहे, हा युरिया आहे. आणि हा आहे तो सुपला आहे. तर सुपला ना पहिला टाकायचा, हे बघा पहिला सुपला टाकायचा. आणि नंतर आहे ना युरिया टाकायचा. त्याचा काय उपयोग होतो माहिती आहे, सुपला आहे ना तो विरघळत नाही, आणि युरिया आहे तो लवकर विरघळतो. मग सुपल्यावर युरिया टाकला ना तर त्याचा फायदा लवकर होतो. आणि मग अशी माती थोडी थोडीशी टाकून ठेवायची.
थोडीशीच टाकायची आणि थोड्या दिवसांनी माती आणि थोड्या दिवसांत एक 5-6 दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर ह्याच्यावर गवत टाकायचं. हे आजूबाजूचं आपण तोडलेलं आहे ते गवत टाकायचं. आणि हे माती का टाकायची ते काय 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 ठिकाणी हे खत चोरून पण घेणारी माणसं आहेत निवडून. एवढी खोटेरडी माणसं आहेत. त्यामुळे आपण एक काळजी करायची, आपण माडा बिडा जांभे बिंबीत खत टाकतो तर असा मोकळाच ठेवायचा, फक्त असा पेरून टाकायची, माती पेरून टाकायची आणि खत पण पेरून टाकायचा. जास्त जवळजवळ ठेवायचा नाही, म्हणजे जास्त ठेवायचा ना असा, म्हणजे भराय चोर माणसं आहेत ती भराय नाही भेटणार. खत पण चोरून येणारी माणसं आहेत.